पालकमंत्री स्वतः महिला आहेत, परंतु त्यांना काल झालेला अत्याचार दिसला नाही. त्यांनी कायमची स्थगिती देणं आवश्यक होतं. मुख्यमंत्र्यांशी भांडायला हवं होतं. तुम्ही सत्तेतील आहात, पण फक्त नावाला पालकमंत्रीपद घ्यायचं आणि अवैध धंद्यामध्ये सहभागी नोंदवायचं आणि जे महत्वाचे विषय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जे एसपी आणि कलेक्टर आहेत हे दलाली करतायत आणि कुठल्याही प्रकारे या जमिनी सरकारच्या घशात घालायसाठी यांनी उठवलेलं पाऊल अतिशय चुकीचं आहे. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। मोहम्मद हाशिर ने रखा अपने जिंदगी का पहला रोजा। परभणी के मशहूर मारूफ अब्दुल रहीम सर, रिटायर आर्ट मास्टर, जिला परिषद परभणी, इनके पोते रॉयल हाउस के मालिक नईम सर, सहायक शिक्षक फैजुल उलूम प्राइमरी स्कूल के शिक्षक, इनके होनहार बेटे मोहम्मद हाशिर ने अपने जिंदगी का पहला रोजा रखकर इस मुबारक अमल की खूबसूरत शुरुआत की। इस खुशी के मौके पर बड़े पापा तौसीफ नदीम, अंकल शेख समीर, मोहम्मद रिजवान, मामा मोहम्मद नजम, मोहम्मद यासीन और रॉयल फैमिली के सभी सदस्य, रिश्तेदार और दोस्तों ने दिल की गहराइयों से दुआएं दी और अपने नेक शुभकामनाएं पेश की। सभी ने मिलकर मोहम्मद हाशिर को इस अहम दीनी फर्ज की अदायगी पर मुबारकबाद दी। मेहमानों के लिए इफ्तार का भी इंतजाम किया गया था, जहां ने सभी ने मिलकर आपसी मोहब्बत और भाईचारे का इजहार किया। अल्लाह ताला इस नन्हे रोजदार मोहम्मद हाशिर का रोजा कबूल फरमाए और उन्हें हमेशा ईमान और तकवा और कामयाबी से नवाजे। आमीन, अल्लाह आमीन। भारतीय जनता पार्टी के जिला परिषद के सदस्य चुनकर आए हुए सभी निर्वाचित सदस्यों को लेकर आज जिला परिषद के गट नेता पद के लिए बीजेपी के गट नेता पद पर दिलीप राव देशमुख इनको चुना गया और उपनेता पद पर रोहित राव चौहान और अजय राव ढासाळकर इन नए निर्वाचित सदस्यों की नियुक्ति की गई। ये नियुक्ति जिला कलेक्टर ऑफिस में लाकर जिला कलेक्टर साहब के सामने ही इन सभी के हस्ताक्षर लेकर गट नेता पद और उपनेता गट पद ये चुना गया। इस समय भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष सुरेश भुमरे, जिला अध्यक्ष संतोष मुरकुटे, इनके अलावा भारतीय जनता पार्टी के अनेक पदाधिकारी कार्यकर्ता इस समय मौजूद थे। जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे, निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब, माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब, माजी आमदार सीतारामजी गंधाड मामा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एकमताने आणि जिल्हा परिषदच्या सर्व सदस्याच्या एकमताने दिलीपरावजी देशमुख यांची जिल्हा परिषद गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। गटनेतेपदी रोहितरावजी चव्हाण, प्रबोधपदी आमचे अजयरावजी ढासाळकर या 3 नवनिर्वाचित सदस्यांची आज आम्ही निवड केलेली आहे। जिल्हा परिषदची 24ला 24 भारतीय जनता पार्टीचे सदस्य उपस्थित होते आणि सर्व कलेक्टर साहेबांसमोर सह्या करूनच आज निवड झालेली आहे। महाराष्ट्र शासकीय निम शासकीय अधिकारी कर्मचारी संगठना का हड़ताल जारी। जय महाराष्ट्र शासकीय व निम शासकीय अधिकारी कर्मचारी संगठना की ओर से आज तारीख 23 फरवरी 2026 सोमवार के रोज से विभिन्न मांगों को लेकर हड़ताल पुकारी गई। इसमें शहर के छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के पास अनशन मैदान पर जोरदार नारेबाजी के साथ हड़ताल जारी शुरू कर दी है और जिला कलेक्टर को निवेदन दिया गया है। निवेदन में कहा है कि चौथा वेतन आयोग से लेकर वेतन त्रुटि दूर करके हुए सुधारित वेतन श्रेणी लागू करे, पद नाम बदल करने में और पदोन्नति जंजीर जैसी कमी करने वाले मामले को लेकर सभी के जैसे कि वैसे ही पुरानी पेंशन योजना लागू की जाए। गोदावरी महामंडल के साथ स्वायत्त करते हुए वर्ग 3 और वर्ग 4 के कर्मचारियों के साथ वेतन पहले की तरह ही कोषागार कार्यालय में की जाए। 1 नवंबर 2005 से पहले ही अनुकंप के प्रतीक्षा सूची पर आए हुए सभी पुराने पेंशन लागू करे। जिला परिषद में के अधिकारी कर्मचारियों के समावेशन मर्द और जल संधारण विभाग के करने के आदि मांगों को लेकर यह निवेदन दिया गया। इस समय जय महाराष्ट्र शासकीय निम शासकीय अधिकारी कर्मचारी संगठना के जिला पालक अध्यक्ष मुकुंद खिलाड़े, जिला अध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, कार्याध्यक्ष मिलिंद खिल्लारे, खजिनदार संतोष पाठक, सचिव रोहिदास सिंगारे, महिला जिला अध्यक्षा पूजा पांडुरंग दड़मवाड़, मोहम्मद असलम जावेद, इकबाल जावेद, जिला सचिव अर्चना नामदेव हंगे, पुष्पलता रंगराव बोथीकर, सुमिता दशरथ नरवाड़े, संध्या सकाराम वड़कुते, इनके अलावा पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। बड़ी सिटीज में जाने की जरूरत नहीं, क्योंकि परभणी में लजीज पकवान के साथ दिलकश और खुशगवार माहौल में होटल इंपेरियल मल्टी क्यूजिन रेस्टोरेंट 11 फरवरी से आपकी सेवा में। बच्चों के लिए मिनी प्ले गार्डन, भारतीय व वीआईपी अरेबियन सिटिंग अरेंजमेंट। हमारे पास
इंडियन, चाइनीज, तंदूर बिरयानी, स्पेशल मंदी, ड्रिंक्स, मॉकटेल्स, आइसक्रीम और दीगर वैरायटी के सभी पकवान मिलेंगे। फैमिली स्पेशल सेपरेट कैबिन, पार्टीज, सेल्फी पॉइंट, सेमिनार, कॉन्फ्रेंस हॉल, मीटिंग, बर्थडे हॉल, ये सब मिलेगा पीसफुल एनवायरनमेंट में। तो एक बार ज़रूर विजिट कर सेवा का मौका दें, क्योंकि आपकी उपस्थिति रेस्टोरेंट को 4 चांद लगा देगी। अधिक जानकारी के लिए दिए गए नंबर पर संपर्क करें। महाराष्ट्र शासन के सामान्य प्रशासन विभाग ने विविध जिलों के पालक सचिवों की नियुक्तियों के बारे में आदेश जारी किए हैं। मंत्रालय मुंबई से 23 फरवरी के रोज ये शासन आदेश निकाले गए हैं। इस आदेश के तहत परभनी जिले के पालक सचिव पद पर तुकाराम मुंडे, सचिव दिव्यांग कल्याण विभाग, इनकी नियुक्ति की गई है। इससे पहले ये जिम्मेदारी दीपक कपूर, अपर मुख्य सचिव जल संपदा विभाग, इनके पास दी गई थी। प्रशासकीय वजह को लेकर राज्य के कुछ जिलों के पालक सचिवों के जगहों के बदल किए गए हैं। उस आदेश के तहत नए नियुक्त किए गए पालक सचिव जल्द से जल्द कार्यभार स्वीकार करेंगे, ऐसी जानकारी सूत्रों से दी गई है। आज तारीख 23 फरवरी 2026 सोमवार के रोज पालम तालुके में तेज हवाओं के साथ बेमौसम बारिश से रबी फसलों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। कटी हुई जवार, गेहूं और चने के फसलों का बड़े पैमाने पर नुकसान होता नजर आ रहा है। पिछले 2 दिनों से मौसम में बादल छाए हुए थे। सोमवार को अचानक आसमान साफ हो गया और हवा चलने लगी, जिससे खड़ी फसलें गिरी और चने में सूखे डंठल में भी गिर गए, और जबकि गेहूं के डेटों में भी पानी घुस जाने से बड़ा पैमाने पर नुकसान हुआ है। कई किसानों के कटी हुई फसलों के खलिहान भी प्रभावित हुए हैं। शुरुआती में जानकारी के मुताबिक आनंदवाड़ी, चाटोरी, बोरगांव, अंदरवाड़ी, खड़ी, नावल गांव और कांडल गांव, इस गांव में बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। किसान परेशान है क्योंकि आए वहां उनके हाथ का निवाला छीन गया है। प्रशासन पंचनामा करते हुए तुरंत मदद करे, ऐसी मांग की जा रही है। बुल्ढाना जिले के लोणार तालुके के चिखला इस गांव में संजीवनी वाघ और अन्य महिलाओं के कपड़े फटे तक उन्हें मारपीट की गई। भिगवण यहाँ के हिंदू लड़की को अपहरण किया गया। ये दोनों घटनाओं के दोषियों को कड़क कार्रवाई करते हुए जल्द इनको शासन तंबी दे, ऐसी मांग का निवेदन 23 फरवरी के रोज सुबह इस समय विलासराव चौहान किया गया। रोकड़े, भगवान शिरस्कर, गजानन देशमुख, नरसिंह रोकड़े, मंगेश घोरपड़े, राहुल गायकवाड़, आनंद साकला, गुणवंत सराफ, राम कदम, अच्युत पातरकर, राजकुमार गोडसे, गवंडे, श्रीराम पाटिल, अतुल धुरगंडे, इनके अलावा अनेक नागरिक इस समय मौजूद थे। निवेदन पर इन लोगों के हस्ताक्षर मौजूद है। महाराष्ट्रामध्ये जे चिखला व भिगवण येथील जे भगिनीवर न्याय मिळवणे व दोषीवर कठोर कारवाई करण्याबाबत आज आम्ही पालम तहसीलमध्ये निवेदन दिलेले आहे। माझी ह्या राज्य सरकारला एवढीच विनंती आहे, जे चिखला येथील जे प्रकरण झाले आणि जे भिगवण येथील हे 2 प्रकरण महाराष्ट्रामध्ये हे ताजे आहेत, जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आमच्या सर्वांना न्याय द्यावा, एवढीच विनंती करतो। घर की रौनक और शान बढ़ाने आ गया है जनता इंटरप्राइजेस। फर्नीचर से लेकर इलेक्ट्रॉनिक तक के सभी सामान एक ही जगह, एक ही छत के नीचे। मार्केट प्राइस से बिल्कुल कम कीमत में, बजट फ्रेंडली। कम बजट में सजाए घर शानदार। घर के लिए ले रहे हैं फर्नीचर तो आज जनता इंटरप्राइजेस में, क्योंकि यहाँ हर सामान मार्केट के दामों से कम और अच्छा मिलेगा। जनता इंटरप्राइजेस में इलेक्ट्रॉनिक सामान, फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन, कूलर, AC वगैरह, बेड, डबल बेड, हाई ग्लॉसी बेड, सागवान बेड, पार्टिकल बेड, सिंगारदान, अलमारी, ऑफिशियल से लेकर 4 डोर तक की मिलेगी। मनचाहे कलर्स, मनचाहे डिजाइन में। सोफा, कॉर्नर सोफा मात्र 7,000 से लेकर 30,000 तक, हर कलर हर डिजाइन में। सभी प्रकार की चेयर्स, सेंटर टेबल और खास ऑफर, फर्नीचर की खरीदी पर 20% डिस्काउंट। इतना ही नहीं, रूम सेट की खरीदी पर 10 पीस वाला दुल्हन सेट एकदम फ्री 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 फ्री। तो देर किस बात, एक आज ही खरीदी कर ले आए एकमात्र फर्नीचर शोरूम से। ऑल इन वन फर्नीचर। एड्रेस विद्यानगर रोड, सरफराज नगर, हरे झंडे के पास, गली नंबर 3, परभनी। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। मोबाइल नंबर मोहम्मद रईस 8624985451, मोहम्मद अल्तमश 8010433130। सड़क के काम को लेकर झगड़ा, वंचित बहुजन आघाड़ी ने 23 फरवरी के रोज रास्ता रोको आंदोलन किया। मानव तालुके के मौजे मंगरूल बुजुर्ग यहाँ के गट क्रमांक 417 में खेती की जमीन पर हो रहे सड़क के काम पर कड़ा एतराज जताया गया और 23 फरवरी को सड़क जाम करने का चेतावनी देते हुए सड़क जाम की गई। मंगरूल के किसान ढोंडीबा तुकाराम मोरे की जमीन से जुड़ा एक केस कोर्ट में पेंडिंग है। RCS नंबर 296/2025 और कोर्ट में इसकी सुनवाई चल रही है। इसी बीच सार्वजनिक बांधकाम विभाग इस जगह पर खड़ी मुरुम डालकर रास्ता तैयार करने का
और इल्ज़ाम यहाँ पर लगाया गया। इस काम को तुरंत रुकाया जाए, न्यायालयीन आदेश आने तक रास्ता बंद रखे जाए और किसानों के तार फेंसिंग के लिए पुलिस सुरक्षा दी जाए, ऐसी मांग का निवेदन दिया गया। इसके बावजूद भी रास्ते का काम चालू रहने पर वंचित बहुजन आघाड़ी की ओर से किसान धोनीराम मोरे इनके साथ समर्थन देते हुए वंचित बहुजन आघाड़ी की ओर से अध्यक्ष प्रमोद कुटे, इनके साथ अन्य पदाधिकारी और धोनीराम मोरे इनका परिवार रास्ता रोको आंदोलन में शामिल थे। ला बसल्यावर त्यानं मला 10-15 दिवसात आम्ही कागदपत्र घेऊन येऊ असं पाथरीच्या सामान्य इंजिनियरनं लेखी पत्र दिले आणि मला ह्या बोरकर साहेबांना नाळे पाणी पाजून मला उपोषण मागं घ्यायला लावलं आणि मला उठवून टाकले होते। हे रस्ता नसताना जे मंडळ अधिकारी तलाठी तहसीलदार हे येऊन हे जे बायपास त्यांनी रस्ता काढून दिलता, पण ह्या 2-4 गावच्या लोकांचं म्हणणं आम्हाला ते रस्ता नाही पाहिजे, आम्हाला ह्या मोरच्या छतातून आम्हाला रस्ता डांबर रोड झाला पाहिजे असं आमदारला हातात धरून, राजेश विटेकरला हातात धरून ह्या बोरकरनं, ह्या सामाली इंजिनियरनं, ह्या बँडशिवाऱ्यानं यायनं सगळ्यांना संगमत करून हुकुमशाहीनं हे रस्ता करून घेतला। तुमची मागणी काय आता? आम्ही म्हणतो तेव्हा आमची कोर्टात केस चालू आहे, कोर्टात निकाल दिल्याच्या नंतर तुम्ही रस्ता चालू करण्यात यावा, तोपर्यंत आमचा रस्ता बंद ठेवा। आम्ही शेत बी काढीत नाहीत आणि तुमची वाट बी बंद राहावा। बहुजन आघाडीची अशी मागणी आहे की इथल्या धोंडीबा मोरे यांच्या शेतातून सरकारने व इथल्या प्रतिनिधीने जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाज असल्यामुळे यांच्या शेतातून रस्ता काढण्यात आलेला आहे। हालाकी यांच्या शेताच्या बाजूनं रस्ता असताना तरी पण यांच्या शेतातून रस्ता काढण्यात आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीनं आज रस्ता रोखून त्याला न्याय मिळवून दिलेला आहे। कुठलाही आता शासकीय इथला पदाधिकारी तो उपस्थित नाही आहे की याचा अर्थ असा आहे की हे सर्व यांचे कागदपत्रे सगळे खोटे आहेत। त्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीनं इथं आपल्या त्यांची मालकी हक्क जागा त्याचा झेंडा लावून आज त्याला त्यांची जागा मिळवून दिलेली आहे। हे इथं हो ना, मग मी पहिलंच सांगितले तुम्हाला की इथल्या प्रतिनिधीनं दबाव टाकून मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार करण्याचं इथल्या प्रतिनिधीचं कामच आहे। त्यामुळं मागासवर्गीयाच्या शेतातून हे रस्ता काढलेला आहे मुद्दा म्हणून। पुढचं पाऊल काय राहणार आहे? पुढचं पाऊल काय टाकायचं? जर आता इथून झेंडा काढायचा व इथून पुन्हा रस्ता करण्याचं काम जर चालू केलं तर वंचित बहुजन आघाडी इथला रस्त्यावर उतरून याला न्याय मिळवून देण्याचं काम करेन। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसारच आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। माननीय धोंडीबा मोरे यांना आम्ही आज न्याय मिळवून दिलेला आहे। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून रस्ता रोको करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून ह्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे। खऱ्या अर्थानं हा रस्ता नसून ही वैयक्तिक मालकीची जागा आहे। गेल्या अनेक दिवसापासून धोंडीरामजी मोरे या रस्ता इथून जाणार नाही यासाठी लढत आहे। म्हणून आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जमलेलो आहोत आणि हा रस्ता रोको करण्यात आलेला आहे। जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, खंबीरपणे उभं राहू, याद्वारे मी ही ग्वाही देतो। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। शक्तिपीठ राजमार्ग के खिलाफ सिंगनापुर फाटे पर जोरदार रास्ता रोको आंदोलन। सांसद संजय जादव के नेतृत्व में ये रहा आंदोलन। शक्तिपीठ राजमार्ग रद्द करे, इस मुख्य मांग को लेकर आज तारीख 23 फरवरी 2026 सोमवार के रोज सांसद संजय जादव इनके नेतृत्व में सर्वपक्षीय किसान संघर्ष समिति और अन्य संगठन की ओर से जोरदार रास्ता रोको आंदोलन किया गया। इसमें कांग्रेस माधुरी क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संगठन के जिला अध्यक्ष किशोर ढगे, प्रहार जनशक्ति पक्ष के जिला प्रमुख शिवलिंग बोधने, जिला युवक कांग्रेस के अध्यक्ष अमोल जादव, जिला परिषद के चुनकर आए हुए नए निर्वाचित गणेश घाड़गे, इनके अलावा अन्य पक्ष संगठन के पदाधिकारी इनके नेतृत्व में यह आंदोलन बड़े संख्या में किसान इसमें मौजूद थे। इस समय सांसद जादव और अन्य संगठन के पदाधिकारियों ने बात करते हुए कहा कि परभनी तालुके के दसपुर जवड़ा में जो गांव में शक्तिपीठ महामार्ग अधिग्रहण मामले में जमीन
गिनती के समय महसूल, भूमि अभिलेख और पुलिस प्रशासन की अधिकारियों ने आने के बाद किसानों की ज़मीन पर अधिग्रहण करने के लिए ज़मीन गिनती के खिलाफ में विरोध दर्शाते हुए किसानों को और उनके महिलाओं के साथ किस तरह पुलिस का बल इस्तेमाल किया गया और महिलाओं पर अत्याचार किया गया। और परभनी जिले के पालक मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, इन्होंने एक शब्द भी उनके बारे में इस्तेमाल नहीं किया। अधिकारियों के जुल्म को देखते हुए पालक मंत्री ने अपने पालक मंत्री तत्व का इस्तीफा दे, ऐसी मांग इस समय की गई। महामार्ग रोड आमच्या रानातून नकोच, कारण आमच्या सुपीक जमिनी आहेत, आमच्या पूर्वजांनी आम्हाला कमवून ठेवलेला हा ठेवा आहे, आमच्या मुलाबाळासाठी हा आजन्म पुरणारा ठेवा आहे। त्याच्यामुळे आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग नकोय। आमच्या बागायती सुपीक जमिनी त्या जन्मभर आम्हाला अन्न देणारे आहेत। त्याच्यामुळे सरकारला एवढंच आमचं मागणं आहे की हा शक्तीपीठ महामार्ग तुम्ही रोखवा। आम्ही काही शेतकऱ्यांनी त्याची मागणी केली नव्हती ते की आमच्या रानातून तुम्ही रोड घाला म्हणून, त्याच्यामुळे हा रोड आम्हाला नकोय। महाराजाच्या जयंतीच्या दिवशी आम्हाला संध्याकाळी नोटीस पाठवतात ते शिवाजी महाराजांना का आपल्यासाठी हेच केलेलं होतं काय? शेतकऱ्यावर अन्याय काय म्हणून करतात हे? लाडक्या बहिणी कशाच्या लाडक्या बहिणी यांच्या? आमच्या मुलाबाळाची जन्माची भाकर हिसकावून घेणं हे काय त्यांचं काम आहे का सरकारचं? शक्तीपीठ महामार्गाची मागणी ही कोणीच केली नाही। तो शक्तीपीठ महामार्ग आम्हा शेतकरी बांधवावर लादला चाललाय। तो शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे आणि कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे। पालकमंत्र्यांनी जी 1 दिवसाची स्थगिती दिली ते उशिरा सुचलेलं शहाणपण आणि लबाडाचा अवतान आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे। पालकमंत्री जसं तुम्ही म्हणता की एक नारी सप्ते भारी कालच्या निवडणुकीमध्ये, मग ही नारी आमच्या बहिणीवर अत्याचार झाला तेव्हा कुठे गेली होती? आम्हाला ते ताईला सवाल आहे। आदरणीय पालकमंत्री महोदय, तुम्ही एका पक्षाच्या मंत्री नाही, जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे, असा सरकार वागा आणि कायमचा शक्तीपीठ महामार्ग इथून गेला नाही पाहिजे यासाठी काहीतरी उपाययोजना करा। काहीतरी थातूर मातूर आश्वासन द्यायचं आणि वेळ ढकलून द्यायची आता यापुढे चालणार नाही। जोपर्यंत महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत लढा चालू राहील। आज शिंगणापूर फाटा येथे आम्ही रस्ता रोको आंदोलन आयोजित केलं आहे। इथं सर्व पक्षांनी इथं भूमिका घेतली। आज आपल्या शेतकऱ्याला वेळ आली तर आज सगळे एकजुटीने रस्त्यावर उतरले, याचा सुद्धा आम्हाला स्वाभिमान वाटतंय की बाबा कोणता पक्ष नाही, कोणता काही नाही, कोणती संघटना नाही, पण आज वेळ आली तर सगळे एका संघटनेने आपल्या शेतकऱ्यासाठी उतरलेत, याचा सुद्धा आमच्या जिल्ह्याचा अभिमान वाटतंय। पण आज पालकमंत्र्यांनी जे काल जे स्थगिती पत्र काढलं एका दिवसाचं, ते पालकमंत्र्याला आमचं एवढं म्हणणं आहे, आमच्या लाडक्या बहिणीवर जेव्हा एवढा अत्याचार झाला तुम्ही का झोपा काढीत होत्या का? तुम्ही पालकत्व घेतलंय जिल्ह्याचं, तर मग आमच्या महिलावर एवढा अत्याचार होतंय तर तुम्ही फक्त पालकमंत्री नुसत्या नावाला आहेत का? आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना आपल्या जिल्ह्याच्या महिलावर एवढा अत्याचार होतंय तर तुम्ही त्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा एवढी आमची इच्छा आहे आणि आम्ही राजीनामा मागण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे। नमस्कार, एवढीच विनंती आहे की फडणवीस भैयाला आजपर्यंत आम्ही भाऊ मानलेला आहे, त्यानं आमच्यावर एवढा अत्याचार केला, महिलावर पोलिसांचा एवढा दबाव टाकलेला आहे की एका महिलेवर 7-7, 8-8 महिला लेडीज पोलीस पाठवून आमच्या अति जबरदस्ती करून आमच्यावर अन्याय एवढा केला। आम्ही काय शासनाचा गुन्हा केला होता का? आम्ही आमच्या हक्काच्या जमिनीसाठी लढू लागलो। आम्ही काय एवढा त्याचा गुन्हा कोणताही केलेला नव्हता की आम्हाला पुराणीच्या काठ्या, त्याच काठीनं आम्हाला काही झालं नाही म्हणा। पुराणीच्या काठ्या किंवा तुमच्या पोलीस आयकड हे द्या, तलवारी द्या आणि आमचा जीव घ्या, आमच्या राण्या न्या, मग तुमचं पोट भरण तुमचा फायदा आहे म्हणून। आमचा काय फायदा? आमचे लेकर बाळ रोडवर यायलेत म्हणून आम्हाला जीव बेंबीच्या देठापासून तळतळ लागायली। शासनाचा हेतू आहे की तेच, आणि आम्ही आतापर्यंत फडणवीस भैयाला कधी एवढ्या राख्या पण पाठविल्यात, पोस्टानं राख्या पाठविल्यात, गिफ्ट करू 4-4, 5-5 हजारानं राखी पाठविली, गणत नाही एवढी राखी पाठविली आम्ही। कशामुळे? की आमचा अत्याचार करण्यामुळे का? त्याची परतफेड द्यायलेत का आम्हाला? ही महिलाला आज एकटी लढे 7 महिला सांगा, पण नाही का ह्याच महिला आम्ही बी जिजाऊच्या मावळ्या आहेत, आम्ही बी जिजाऊच्या मावळ्यासारखंच लढणार आहेत। आज एक लढी शासनाला म्हणाव 7 नाही 8 पोलिस पाठव, प्रत्येक महिला हीच लढणार आहे की अशी शक्ती आम्हाला नाही शक्ती म्हणून कधी समजू नये। शक्तीपीठ महामार्गासाठी सक्तीने जमिनी मोजणीचं काम, जमिनी बळकावण्याचं काम सरकार करतंय। काल पालकमंत्र्यांनी एका दिवसाची स्थगिती दिली, पण एका दिवसाची स्थगिती देण्यासाठी ससूर जवळमधल्या महिलांना त्यांची इज्जत वेशीवरती टांगावी लागली, हे दुर्दैवाची बाब आहे। पालकमंत्री स्वतः महिला आहेत, परंतु त्यांना काल झालेला अत्याचार दिसला नाही। त्यांनी कायमची स्थगिती देणं आवश्यक होतं, मुख्यमंत्र्यांशी भांडायला हवं होतं। तुम्ही सत्तेतील आहात,
पण फक्त नावाला पालकमंत्रीपद घ्यायचं आणि अवैध धंद्यामध्ये सहभागी नोंदवायचं आणि जे महत्वाचे विषय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठासाठी जमिनी द्यायच्या नाहीयेत आणि सक्तीनं वसुली मोजणी करायचं काम सरकार का करतंय हा मोठा प्रश्न आहे. काल अनेक शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले. शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे गुन्हे दाखल झाले. मुळात हा गुन्हा दाखल होत नाही. माझा तमाम शेतकऱ्यांना म्हणणं आहे की तुमच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये पोलिसांनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. कारण की ही जी जमीन आहे ही तुमच्या मालकीची आहे, तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात. परंतु शासकीय जमीन नसताना तिथं आलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही गुन्हे दाखल करता आणि हे जे SP आणि कलेक्टर आहेत हे दलाली करतायत आणि कुठल्याही प्रकारे या जमिनी सरकारच्या घशात घालायसाठी यांनी उठवलेलं पाऊल अतिशय चुकीचं आहे. रजाकार वागतात त्या पद्धतीने हे रंगाबिल्ला दोघं वागतायत, ही अत्यंत चूक आहे आणि याचा आम्ही वेळोवेळी निषेध केलेला आहे. भविष्यातील लढाई देखील रस्त्यावर लढल्या जातील, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी आपली जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही. करतोय मी शेतकऱ्यांना म्हणून आम्ही दिशाभूल करतोय. मी 2 मिनिटात माघार घेतो. नाही तर तुम्ही राजीनामा देता का म्हणावं? जर तुम्ही शेतकऱ्याच्या हिताचं करीत असाल तर मी त्या खात्याची मंत्री आहे आणि तेवढ्या विश्वासात घेऊन करा ना. बघा, तुम्हाला शेतकऱ्याचं हित जोपासायचंय तर तुम्ही त्या शेतकऱ्याला विश्वासात घ्या. शेतकरी जर म्हणलाय बाबा आम्ही द्यायला तयार आहे जमिनी, आम्ही विरोध करणार नाही, आम्ही केला नाही, करणार नाही. परंतु शेतकऱ्याला दमदाटी करून मुस्कटदाबी करून म्हणजे निजामाच्या काळामध्ये जी रजाकारी होती मराठवाड्यात त्या रजाकारीला सुद्धा लाजवल अशा प्रकारचं कृत्य पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाने या ठिकाणी सस्तूर जवळ्यामध्ये केलंय. त्याचा जाब मुख्यमंत्र्यांनी ह्या लोकांना विचारावा आणि जे लोक दोषी आहेत अधिकारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे ही मुख्य मागणी आमची. पालकमंत्र्याला परभणी जिल्ह्याविषयी काय आहे असं मला वाटत नाही. कारण मेडिकल कॉलेजचं आंदोलन केलं आम्ही तेव्हा त्या म्हणायच्या हे नौटंकी करायला लागलेत. पण आंदोलन झालं, मेडिकल कॉलेज मंजूर झालं, 1 सोडून 2, एक गव्हर्नमेंट आणि एक प्रायव्हेट. त्यानंतर मात्र श्रेय घ्यायला मग पालकमंत्री आमच्यामुळेच झालं. तुमच्यामुळे कसं झालं? तुम्ही तर आंदोलन कुठंच नव्हता. परभणीकर सगळे आंदोलनात होते पण ह्या परभणीकर नव्हत्या. त्यावेळेस म्हणायच्या हे सगळे नौटंकी बहादर आहेत, हे नाटक करायला लागलेत आणि मेडिकल कॉलेज काय होणार नाही. आणि झाल्यावर मीच केलं मग कसं म्हणता? म्हणजे हे इतके लबाड आहेत त्याची आपण कल्पना करू शकणार नाही. आता कालपर्यंत तुम्ही गप्प होतात. सस्पूर जवळची घटना घडून आता 3 दिवस झालेत, 4 दिवस झाले, 3 दिवस झाले, 3 दिवस झाले. तिसरा का चौथा? आजचा 3रा दिवस आहे. 3 दिवसामध्ये पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट नाही आलं. तुम्ही खरे जर या खात्याच्या मंत्री आहात तर तुमचं काम होतं की जेव्हा सस्पूर जवळ्यामध्ये एका भगिनीवर, तुमच्या लाडक्या बहिणीवर, ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिले आम्ही पगार देतो म्हणून गोवा करता, त्या लाडक्या बहिणीच्या अंगावर पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी हात घातला. त्या पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्याच्या बाबतीत तुम्ही एक शब्दानं बरं बोलला नाही. आज राज्यातला शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या काळामध्ये वादविवाद नको म्हणून स्थगिती देऊन, तात्पुरती स्थगिती देऊन त्याला थांबवण्याचं काम केल्याबरोबर तुम्ही म्हणता की मी स्थगिती दिली, मी स्थगिती मिळवून घेतली. मग ह्या विषयावर तुम्ही 2 दिवसा अगोदर 3 दिवसा अगोदर घटना घडून तुम्ही एक वाच्यता नाही केली, एक तुम्ही शब्द साधा निषेध सुद्धा केला नाही, त्या बहिणीचं सांत्वन सुद्धा केलं नाही. म्हणजे तुमच्या पोटात एक आहे आणि ओटात एक आहे हे सगळं ह्या प्रकरणावरून दिसते आपल्याला. आम्ही ज्या वेळेस मेडिकल कॉलेजचं आंदोलन करीत होतो तेव्हा तुम्ही तर काही आंदोलनात सहभागी झाला नाहीत, पण बाहेर राहून विरोध करत होतात. ती उजागर सत्य आहे. आम्ही आणखीन तर सत्य विरोध केला नव्हता. शक्तीपीठ महामार्गाला ज्यावेळेस सस्पूर जवळ्यामध्ये अत्याचार झाले महिलांवर, पुरुषांवर, त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरलो. तोपर्यंत आम्ही उतरलो नव्हतो. आणि आजही म्हणून सांगतो, शेतकऱ्याचं समाधान करून त्याला अपेक्षित असलेल्या बाजारभावाप्रमाणे तुम्ही जर पैसे देत असताल तर शेतकऱ्याला आम्ही विनंती करू की बाबा आपल्याला बाजारभावापण पैसे मिळत असतील तर आपण पैसे घेऊ आणि शक्तीपीठ महामार्गाला संमती देऊ. ते बी त्यांची संमती असेल तर, शेतकऱ्याची संमती असेल तर आपण ती भूमिका घ्यायला भाग पाडू. परंतु तुम्ही देणार 10 रुपये आणि आमच्या जमिनी मोलकांना 100 रुपयाच्या, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल
वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं ताकि हमारी ली हुई न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंच सके और साथ ही साथ फेसबुक पे हमें फॉलो करें।